हाय गुड मॉर्निंग गाईज डे 3. हे बघा दीदी भेटली ते बघा खुश झाली सगळे. आम्ही तर रात्री तिला घेऊन आलोय. पावसात भिजले आजारी पडले, पावसात भिजले आजारी पडलेत, पावसात भिजले आजारी आहे. लोक तिघं आजारी आहेत. आम्ही दोघं फलवी आणि बाप्पा स्ट्रॉंग आहे. काकी पण स्ट्रॉंग आहे आमच्यासोबत. आणि आता आम्ही नाश्ता करायला लोकांनी चालू केलेलं आहे. आता मी दीदी विहान बाकी आहे तर आम्ही दोघं नाश्ता करायला घेतो. गाईज आम्हाला जायचं आहे फिरायला आणि हा बघा पाऊस चालू आहे. दीदीकडे दीदीची छत्री आहे. आम्ही घेतलेली छत्री ठेवलेली. आम्हाला वाटलं की आमच्या जॅकेट्सने होईल हे कवरअप, पण हा नाही होत आहे. आणि जोरात पाऊस आहे. थंड वारा सुटलं तो वेगळा सुटला. डे 3ची सुरुवात आमची बघा कशी आहे. आता आम्ही पाऊस थांबलेला आहे म्हणून बाहेर निघालोय. तर मम्मी सांगा आपण कुठे चाललो आता? ओल्ड ट्रॅफर्डला. आता आम्ही ते स्टेडियम्स बघायला जाणार आहे मँचेस्टरचे. तर मस्त असं क्लायमेट आहे, थंड आहे, तरी पण मी असं फुल घातल्यावर एवढं काय वाटत नाही. बाकी सांगा मजा येणार ना जायला? आता मस्त आम्ही जाणार आहे. अशी कशी नाही मजा खूप एकदम एन्जॉय. पप्पा आणि काका पुढे चालतात ते आम्ही तिघी इथे आणि दीदी आणि विहान मागे. आता आम्ही इथून चालत जाणार आहे आणि मग इथून पुढे बस आहे आमची. मग बसचा स्टॉप आहे ना? काय केवढा मोठा आहे बघा. कबूतर बघा एवढा मोठा आहे. पिसप हवेली झाली. मामा बस स्टॉपचं नाव काय इथून चाललो आहे ते आपण? तर आम्ही स्टेशनला चाललो आहे पिकेडेलीला. ओके, इथून पिकेडेलीला जाणार, मग मँचेस्टर सेंटर येणार, तिकडे आम्ही फिरणार आहे. बघूया. बघा पूर्ण रस्त्याला पाणी पाणी जमलेलं आहे. एवढा पाऊस होता, खूप पाऊस, प्रचंड पाऊस होता मग आजपासून. हे पूर्ण पाणी जमलेलं आहे. लंडनला पाऊस नाही आहे पण मँचेस्टरला पाऊस कधीही पडतोय. दीदी आम्हाला पहिलंच बोललेली. लंडनला तरी रात्री किंवा एक सर येऊन जाते, पण इथे असं नाही. आता एवढ्या उन्हात कालच्या दिवसातच तुम्ही बघितलं असेल की कसा पाऊस पडलेला आहे. लाईक ऊन आहे तरी पण पाऊस पडत होता. तर इथे सेम कंडिशन आहे. तर बघूया आजचा दिवस आमचा कसा झाला. आम्ही खूप वेळ थांबलेलो आहे आणि ऑलमोस्ट आता 12 वाजलेत. तर आत्ता आम्ही बाहेर निघालो घराच्या. आम्हाला गुगलवर दाखवत होतं 1 वाजेपर्यंत पाऊस आहे, पण थँक गॉड आमचा दिवस फुकट नाही चालला आहे अर्धा. तर लवकर पण घरी यायचं आहे, रूमवर झोपायचं आहे, जेवायचं आहे आम्हाला. तर बघूया आता आमचं आज सिटी सेंटरला जाऊन आम्ही काय करणार आहे, काय काय फिरणार आहे. स्टेडियम बघणार आहे, थोडी शॉपिंग करायची आहे. कालपासून काहीच शॉपिंग नाही झाली आहे म्हणून जायचं आहे बसने. तर मम्मी सगळ्यांना 2-2 पाऊंड देते. बियान दाखव तुझे 2 पाऊंड. बियाने कसे ठेवलेत बघा 2 पाऊंड पडायला नको म्हणून. हे बघा बससाठी मम्मीने सगळ्यांना 2-2 पाऊंड देते आणि मम्मी सगळ्यांना देत चिटले. काका काकींमध्ये सगळ्यांना मम्मीकडे चिल्लर खूप जमलेत आमच्या. बघा 2-2 पाऊंड. तर आम्ही बस स्टॉपला चाललो आहे इथून. आता आम्ही बसमध्ये तिकीट काढलं आम्ही लोकांनी. आता आम्ही बसने चाललो आहे पुढे. 19 स्टॉप्स आहेत आम्हाला इथून पिकेडेलीला जायला. मँचेस्टर. इथे एक गोष्ट सांगली, तुम्ही एकदा तिकीट काढलं की 1 तासाच्या आतमध्ये तुम्ही ते रिटर्न तिकीट यूज करू शकता कुठल्याही स्टॉपला. हे बघा दीदीने दाखवलंय. दीदीचं घर आहे इथे, रूम आहे दीदीचं. आणि इथूनच दीदी कॉलेजला पण जाते. कसं रस्त्यावरती चालतंय. ट्रॅम बघा ट्रॅम. काय भारी होतं ते बघायला. तिकडे फिरायला खूप मस्त वाटलं. बसपेक्षा काहीतरी वेगळं गोष्ट बघितली आम्ही आज. उतरले आम्ही बसमधून आणि आम्ही आता मँचेस्टर सिटी सेंटरमध्ये फिरतोय. तर आम्हाला खूप मोठा प्रायमॅक्स दिसला आहे. तर आम्ही आता तिथे शॉपिंगला जाऊ. अजून बघू काय काय आहे ते. आजूबाजूला आम्ही सगळं बघतोय कसं काय 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 आहे. पिकेडेली गार्डन आहे हा आणि आम्ही आता तिथे फिरतोय सध्या. फेमस गार्डन आहे पिकेडेलीचा हा गार्डन. तर आम्ही तिथे फिरतोय सध्या. पण पाऊस पडल्यामुळे हे सगळं ओलं आहे, तरी पण ठीक आहे. पाऊस आला आणि आता सगळे उठायला लागले फटाफट. पाऊस आला आणि आम्ही फटाफट आता घुसतो इथे आतमध्ये कव्हर होण्यासाठी. काकीने तर जॅकेटच नाही घातलंय. 3 बस पकडून आपण कुठे फिरतोय आपण. काय पाऊस भयंकर पाऊस पडतोय आपल्या जून महिन्यातला. मुंबईचा पाऊस इकडे आलाय.
मुंबईचा पाऊस अजून बघायला नाही भेटत आहे, पण काहीच कुठला पाऊस बघायला भेटतोय लंडनचा. मँचेस्टरचं हा पाऊस आहे आपला बर्फाचा पाऊस पडतोय. बर्फाचाच आहे. बर्फाचाच पाऊस आहे, एकदम थंडगार. बस गाईस संपलं. आम्ही आता सेकंड बस घेतली आहे आणि दिदी आपण चाललो कुठे सांग. तिच्यासाठी आम्हाला पडलं चाललोय. तिथे आम्ही मँचेस्टर सिटीचा क्लब आणि प्लस एक क्रिकेट ग्राउंड पाहतो. ते आम्ही आता बघायला चाललो. आम्ही आता क्रिकेट ग्राउंडला पोचलो आहे. बस पकडून फक्त 3 मिनिटावर चाललो आम्ही आणि बघा क्रिकेट ग्राउंड. आता आम्ही क्रॉस करतो आणि ते बघायला जातं. लिहिलं आहे बघायचं क्रिकेट ग्राउंड आहे. ICC वुमन्स T20 वर्ल्ड कपचा ते लोकांच्याकडे बोर्ड लागला आहे. आता आम्ही मँचेस्टरचा फेमस स्टेडियम बघायला झालो आहे. बघा इथूनच चालू झालं आहे फुल. लगेच पोस्टर वगैरे सगळं चालू झालं आहे बघा इथेच. तर आम्ही चाललो आहे वर्ल्ड फेमस मँचेस्टरचा स्टेडियम बघायला. हा बघा हे कारचा शोरूम आहे. आता आम्ही पोचलो स्टेडियमला. पोस्टर बघा केवढा मोठा लावलेला आहे आणि आम्ही आता तिथे चाललो आहे बघायला. काय बघा इथे आजूबाजूला पोस्टर्स आहेत. किती मजा येणार आहे भाय खरा. क्रिकेटला तर वुमेनची मॅच चालू होती. आता बघूया इथे कोणती मॅच आहे का. क्लबचा मोठा ग्राउंड आहे मँचेस्टर सिटी. काका पण इथे ब्लॉगिंग करतात आहे. मोठा पोस्टर इमारचा एक पोस्टर आहे. 16 नंबर इमार. बघूया आमचं लक असेल तर आम्हाला आतमध्ये जायला भेटलं तर, नाही तर नाही. कसं काय आहे आता आम्ही बघू. काय पेमेंट आहे का चार्जेस आहे काय जे आहे ते आम्ही बघू. आणखी विहान तर खूप मोठा रोनाल्डोचा फॅन हे सगळ्यांनाच माहिती. सो आता बघूया जर भेटलं तर जाऊ, नाही तर बाहेरूनच फोटो काढून रिटर्न जावं लागेल. हे बघा लोक बाहेरून फोटो काढतातच आहे. मँचेस्टर युनायटेड आहे बघा. आयुष्यात पहिल्यांदा काहीतरी नवीन गोष्टी बघायला मिळतात. बघा युनायटेड खूप क्रेझी. फायनली आमचे पाय लागलेले आहेत तेव्हा इथे. लोक किती फोटो काढतात आहे बघा. हे बघा आतमध्ये जायला एंट्री आहे. एंट्रन्स लिहिलं आहे. आता विचारतील मम्मी पप्पा काका काय कसं आहे. आम्हाला लोकांना जर्सीज घ्यायचे आहेत ओरिजिनलवाल्या. तर बघूया त्या मिळतात आहे का आम्हाला घ्यायला. आम्ही चाललो आहे स्टोअरमध्ये. विहान आणि पप्पा गेलेत. मँचेस्टर युनायटेड बघूया आता काय आहे. जर्सी वगैरे स्वस्त असेल तर घेऊन. आता खूप महाग आहे कारण की ते ओरिजिनल आहे. तर बघूया. बॅक चेकिंग वगैरे आहे बघा इथे. हे लोकांना टूर करायला आणलं आहे. कसे आणले बघा. तर बघूया आम्ही काय करायचं आहे. चेकिंग वगैरे करून स्टोअरमध्ये आलो आहे. बघा लोकांचे असे स्क्रीन लावलेत डिस्प्लेची. तर बघूया कोणाची जर्सी घ्यायची आहे. सगळ्या प्लेयर्सची जर्सी उभी कशी बघा. पूर्ण टीम उभी केली होती. बॉलपासून इथे सगळं अवेलेबल आहे. शॉर्ट्सपासून सगळं कॅप बॅग अजून खूप वेगवेगळ्या आतमध्ये जाऊन सगळं एक्सप्लोअर करूया. आता की तिकीट काढलं आणि आम्ही आता चाललो आहे फार्म फूडला इथून. आणि मग थोडं शॉपिंग करणार आणि परत काहीतरी बघून येऊ. तिथून परत सिटी सेंटरला यायचं आम्हाला. आता आमच्या दिदीचं आता कॉलेज येणार आहे. आम्ही लायब्ररीच्या हे बघा हे कॉलेज आहे आमच्या दिदीचं. मी उतरलो आणि KFCच्या बसमधून KFC अजदा आणि B&M असं एक शॉप आहे तिकडे जाणार आहे. हे छोटे छोटे मॉल्स आहेत तिथे चाललो होतो आम्ही. आता शॉपिंग करायला आलो आहे तुम्हाला बोलली आहे सच मी. तर आम्ही आता आलो अजदामध्ये. हे किती मोठं आहे बघा. 2 फ्लोअरचं अजदा आहे हे. खूप मोठं आणि लांब लचक पण आहे.
प्रत्येकडे असे बोर्ड्स लावले आहेत की कुठे काय आहे ते आपल्याला शोधायला नाही पाहिजे, वर बघितलं की दिसणार. तर आम्ही आलो आता बघू आम्ही इथे काय घेतोय. आमची आता खूप सारी शॉपिंग झाली, सगळ्यांच्या हातात एक एक थैला दिलंय आणि आता आम्ही चालू सिटी सेंटरला परत फिरायला. आम्ही उलट्या सुलट्या फिरतोय KFC ला जाऊया भाऊ. आणि मस्त फिरून येतोय. आता काही खाल्लं नाही आहे तर आता खाऊया आपण जरासं, असं मम्मी बोलली. खाऊया आता. KFC ला जायचंय. आता पूर्ण KFCचं बिलिंग रिया शिंदे करणार आहेत. इंडियन मनी मध्ये करू शकते मी. इंडियन नाही, आम्हाला पाऊंडमध्ये जवळजवळ 100-150 पाऊंड आता ते एका टायमाला खर्च करणार KFC मध्ये. सगळं आता बर्गर काय जे काय असतील ते सगळे मी ऑर्डर करणार आहोत. आणि बिल पे बाय रिया राजन शिंदे. राजन चव्हाण काकांकडून बरं काका. तर आम्ही बघू आणि सिटी सेंटरला जाऊन प्रायमॅकला जाऊन शॉपिंग करायची आहे. हे जर कसं विसरू शकतो आम्ही. पण तो लंगडा झालाय घोडा आमचा एक, तो आताच रडायला लागलाय, मम्मी चल ना घरी, मम्मी चल ना घरी. पण त्याला आता जोश भरलाय KFC मध्ये गेल्यावर, हातात पाण्याची बाटल्या घेऊन. बघा तो धावते कसा. KFC खायचं आहे ना तर त्याचा जोश आता एकदम उत्साहात आहे. चला तर आता बघू KFCला आम्ही जाऊन ऑर्डर काय करणार आहे. डे तरी खूप मजा येते. डे 2 फुलचा फालतू गेलेला आहे पण काहीतरी फिरलो वेड्यासारखं जंगलात तरी. आम्ही आता KFC मध्ये खूप खाल्लं आहे मस्त पोट भरून. आता आमचं झालं आहे सगळं. आता आम्ही बघू 5-10 मिनटं बसू आणि लगेच परत फिरायला जातो आहे. आता आम्ही अजून एक तिकीट काढलं आहे आणि आता आम्ही झालं सिटी सेंटरला. आमची आता बस आली तर पिकेडेलीला चाललो आम्ही. हा प्रायमॅक केवढा मोठा आहे, 3 फ्लोअरचा फक्त हा प्रायमॅक आहे. मी तर हरवले, मला तर माझ्या घरचेच दिसत नाही आहे. प्रत्येकजण आपलं शॉपिंग करायला गेलं आहे तर माहितीच नाही कोण कुठे आहे. आम्ही आता कसं शोधत एकमेकांना भेटून आम्ही आता सगळं करणार आहे. कोण कुठे आहे आता कॉल करायचं, कनेक्ट करून वायफाय आणि बिलिंगला भेटायचं एकमेकांना. तर असं झालं आहे. आता इथे वियानाने तिथे बिल्डिंगला उभे ते बघा. आता आमचा हा डे 3 एंड करते मी. आम्ही खूप मस्त फिरलो आहे. दीदीने आम्हाला खूप छान फिरवलं आहे आणि आता बस पकडली आम्ही तिकीट काढून आम्ही आमच्या रूमवर. जर तुम्हाला माझा हा डे 3चा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. थँक्यू फॉर वॉचिंग. आणि आम्ही शॉपिंग पण खूप जास्त केलेली आहे. आमच्याकडे सगळ्यांकडे एक थैला कंपल्सरी आहे. आता एवढी शॉपिंग केलेली आहे आम्ही.